तापत चाललेलं आहे आणि काही मंडळी आपल्याच कार्यकर्त्याचे प्रवेश दाखवत आहेत. जे यांच्या नेत्यांचं स्वागत करतात आधी 2 दिवस, ते दुसऱ्या दिवशी आणून प्रवेश दाखवत आहेत. सावंतवाडी शहर हे छोटं शहर आहे, त्याच्यामुळे त्या गोष्टी लगेच नागरिकांच्या लक्षात येतात. यांचे भारतीय जनता पार्टीचे जेव्हा नेते येतात तेव्हा ग्रामीण भागातले कार्यकर्ते आणून गर्दी दाखवली जाते. त्याच्यामुळे आपल्याला स्वतःला फसवतातच आणि आपल्या नेत्याला सुद्धा फसवतात. काही लोक वेगवेगळे विषय करतायत. मी सांगू इच्छितो, इथं बाहेरची माणसं आणली जात आहेत सध्या, ज्यांना इथं कोण ओळखत नाही तसे. उद्या इथं काय घडलं सावंतवाडीत तर त्याला पोलीस प्रशासन जबाबदार नाही. इकडचे जे PI असतील ही त्यांची जबाबदारी आहे. ही तालुक्यातल्या बाहेरची माणसं कोण आहे, कोण कोण आहेत का, ही कोणी चेहरे ओळखीचे दिसत नाहीये. आणि इथं सावंतवाडी शहरात हे शांत शहर आहे, सुंदर शहर आहे. उद्या सकाळी या काही गोष्टी झाल्या तर त्याला जबाबदार पोलीस प्रशासन राहील. सगळी हॉटेल्स पोलिसांनी चेक करावी. इथं 3-3, 4-4 दिवस कोण येऊन थांबलेत आणि कचऱ्यासाठी थांबलेत, ही हॉटेल सुद्धा पोलिसांनी चेक करावी. घरात घुसून घरातील महिलांना पुढे घेऊन त्यांचे फोटो काढणे जबरदस्तीने आणि ते फ्लॅश करणे, हे विषय सर्रास सावंतवाडीत भारतीय जनता पार्टीकडून चालू आहेत. त्यामुळे या गोष्टी कुठेतरी पोलिसांनी थांबवाव्यात, अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर देऊ. आणि मी सांगू इच्छितो की भारतीय जनता पार्टीचे 50% ते 60% कार्यकर्ते हे माझ्या सोबत आहेत. एवढ्या वर्षाचे संबंध असल्यामुळे आणि तिथं त्यांना योग्य सन्मान मिळत नसल्यामुळे ते मला मदत करत आहेत. म्हणून त्यांची आज अशी परिस्थिती आहे की ग्रामीण भागातले कार्यकर्ते, बाहेरची मंडळी, लॉजवर कोण कोण थांबलेत ती मंडळी, हे तुम्ही बघा. पोलिसांनी त्याचा शोध घ्यावा आणि गर्दी दाखवण्याचं काम करत आहे. तर आमच्याकडे स्थानिक कार्यकर्ते आहेत शहरातले, त्याच्यामुळे फोटो काढणं जर बंद नाही झालं जबरदस्तीने, स्वतः म्हणून कोणी फोटो दिला तर ठीक आहे, या 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 फोटो काढूया, फोटो काढूया, हे बंद झालं पाहिजे. मी स्वतः पोलीस स्टेशनमध्ये जाऊन जी बाहेरची मंडळी आहे तक्रार देणार आहे की शहरात येऊन बाहेरच्या मंडळींचा प्रचार कोण मंडळी आहे ते, त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत का कुठे, ते पण तपासलं पाहिजे. त्यांना कदाचित मी जड होत असेल किंवा त्यांना मी पुरून उरत असेल म्हणून ते तसं करत असतील. की जी माणसं फिरतायत ती सावंतवाडी शहरातली दिसत नाही किंवा पोलिसांना त्यांना विचारून त्यांची धरपकड करून त्यांच्यावर गुन्हे आहेत का मला आज म्हणून माहिती नाही, असं होऊ शकतं. हे शांत शहर आहे, ते शांतता आबादी जावी म्हणून आमचे प्रयत्न. काही माणसं सावंतवाडी शहरात दिसतात ना, पोलिसांनी शोधावीत. फोटो बघा कुठची माणसं आहेत, UP बिहारची माणसं आहेत. अशा माणसामुळे काय फरक पडणार? काही फरक नाही, शांतता भंग करतील, फरक काय पडत नाही. हे जे बळजबरीने फोटो वगैरे काढतात असं तुम्ही म्हणता, ती माणसं कोण आहेत?
भारतीय जनता पार्टीची. नाही, पण स्थानिक नेते आहेत की बाहेर, स्थानिक नेते आहेत की बाहेरची माणसं फोटो फोटो काढतात? बघा तुम्ही, तुम्हाला कळतं स्थानिक नेते आहेत की नेत्यांच्या बाजूला उभी आपलेच कार्यकर्त्यांचे प्रवेश दाखवत आहेत, ते दाखवू दे. ते हवा तयार करतात, हवा तयार करून निवडणुका जिंकता येत नाही. शहरात टू व्हीलरनं आपल्या परत जिल्ह्यातली काही पाटील अण्णावरची वेगळी माणसं टू व्हीलर येऊन लोकेशन सांगतात, तिथे येऊन पाकिटं देतात. याबद्दल म्हणजे बाहेरची जी लोक मी तेच बोलतो ना, प्रेस कशाला घेतली? आम्हाला संशय आहे, तुम्ही पत्रकार आहात, लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, यांच्यावर फिरणारी माणसं आहेत का बघा तरी, कोण आहेत माणसं ती तपासा, शहरातली लोक आहेत का? आणि काय केलं, भानगड केली. 2 तारीख पण इलेक्शन आहे, त्याला कोण जबाबदार आहे? ह्याच्यावर बीजेपीचे कार्यकर्ते कशाला नाहीये? बाहेरची माणसं कशाला पाहिजे? ग्रामीण भागातले कार्यकर्ते कशाला पाहिजे? ही बाहेरची माणसं पोलिसांनी तपासलं पाहिजे ना सगळं. यूपी बिहारची आहेत माणसं, बघा तुम्ही, पोलीस बघतील कुठची आहेत ती. नाही नाही, पण हे सगळी घटना आता तुम्ही म्हणता स्थानिक पोलिसांना तुम्ही जबाबदार आहात, पण तुम्ही असं एसपींकडे वगैरे का मागणी करत नाही? नाही, प्रेसच्या माध्यमातून नाही नाही नाही, प्रश्न ऐकून घ्या. तुम्ही एसपींकडे वगैरे का मागणी करत नाही की अतिरिक्त पोलीस बळ जिल्ह्यातून इथं द्यावं किंवा राज्यातून इथून यावं असं? मी आज सार्वजनिक बोललो, मला जर 2 दिवसात फरक नाही दिसला तर मी एसपींकडे जाईन. भाजपमध्ये जे काही प्रवेश दिसत आहेत त्यात काही अवैध व्यवसायासंदर्भातले लोक सुद्धा दिसून येतात, त्यावर तुमचं काय मत आहे? बघा, पत्रकारांना सुद्धा माहिती आहे, प्रश्न विचारला तेच मी सांगतोय. त्यांच्याकडनं गुन्हा होऊ शकतो, लोकांच्या घरात घुसून फोटो काढताना. तुम्ही पत्रकारच बोलतायत, अवैध धंद्यावाली माणसं ते बीजेपी सोबत दिसत आहेत, मी नाही बोलत आहे. राणे आणि दीपक केसरकर यांचं समोर जिल्ह्यातलं जे वलय आहे ते संपवण्याचा हा बीजेपीचा कट आहे का? षडयंत्र आहे का? बीजेपी होती कुठे? तुम्हाला 3 तारखेला दिसेल 4ही नगराध्यक्ष, 3 नगराध्यक्ष हे शिंदे सेनेचे असतील आणि 1 शहर विकास आघाडीचा असेल. बीजेपीचं काय राहणार नाही. याचा अर्थ तोच होतो.